हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कांदिवली वेस्टमध्ये चाललेले आहे गणपतींसाठी छान छान मखर बघायला. तर आता मी घरातनं निघते आणि तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी संपूर्ण पत्ता देतेच आहे. तर तुम्ही सुद्धा तिथे व्हिजिट करा. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ आधी पहा. तुम्हाला जर आवडले तर नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते मखर घेऊ शकता. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना तर ठाऊकच आहे, की मी आता सध्या ही सीरीज करतेय गणेशोत्सवानिमित्त. तर या निमित्ताने तुमचा जर काही व्यवसाय वगैरे असेल, म्हणजे आता मी हा कसा व्हिडिओ मखर या उद्देशाने करतेय, तर तुमचा काही व्यवसाय असेल, जिथे तुम्ही गणपतीच्या मूर्त्या तुमच्याकडे असतील आणि त्याचबरोबर सजावटीचं काही सामान असेल, म्हणजे तोरण, फुलं किंवा अजून काही वेगवेगळं. तर तुम्ही असा व्यवसाय करत असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी असा व्यवसाय करत असेल या निमित्ताने, तर तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर नक्की व्हा. मी ते तुम्हाला Instagram ID माझा देतेच आहे. मला संपर्क साधा. आपण नक्कीच एकत्र काम करू आणि या निमित्ताने माझ्या या व्हिडिओच्या द्वारे तुमचा हा व्यवसाय अजून बऱ्याच लोकांपर्यंत नेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आता आपण आलेलो आहोत कांदिवलीला, कांदिवली वेस्टला, आणि हे अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन्स म्हणून आहे. तिथे आपण आलेलो आहोत आणि इथे आपण आता छान असे मखर बघणार आहोत. तर आतमध्ये जाऊच आपण, त्या दादांकडनं माहिती घेऊच आपण. तर इथे नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला इथे खाली ॲड्रेस पण दिसतो आहे. तर तुम्हाला जर इथले आता संपूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावरती तुम्हाला इथे यायचं असेल आणि प्रत्यक्षात मखर तुम्हाला बघायचे असतील, तर हा पत्ताच समोर दिलेला आहे. तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्ही. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता आपण आलेलो आहोत कांदिवली वेस्ट इथे, आणि इथे अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन म्हणून आहे. तर पहिलीच आपण म्हणजे पहिलंच मखर बघतोय आपण स्वामींचं. तर आपण याबद्दल जाणून घेणार आहोत की कसं हे मखरची नक्की प्राइस काय आहे, काय मटेरियल आहे आणि किती फुटापर्यंतच्या गणपतीसाठी हे मखर म्हणजे होऊ शकतं यूज. तर मला सांगा की हे नक्की मटेरियल आधी कसलं आहे ते सांगा मला. मटेरियल आहे फोम आहे. ओके. फोम शीट आहे, सनपॅक शीट आहे, परत आर्टिफिशियल पानांचा याच्यामध्ये उपयोग केलेला आहे, रबर शीट आहे, असं हे बनवलेलं आहे. याच्यामध्ये लाइटिंग पण यूज केलेली आहे. ओके. आणि हे टोटल 2 फूट मूर्तीपर्यंत आहे, पण याच्यामध्ये तुम्ही 1.5 फूट पण ठेवू शकता, 1 फूट मूर्ती पण ठेवू शकता. अच्छा. आणि मग ह्याची प्राइस रेंज काय आहे? आपल्याकडे प्राइस रेंज आहे 2800 पासून पुढे चालू होतात. ओके. जशी साईज असेल त्या हिशोबाने त्याचे प्राइस वाढत जातात. बरं. हे अष्टविनायक आसन आहे. याच्यामध्ये पण रबर शीट पासून बनवलेलं आहे. रबर शीट, फोम शीट आणि सनपॅक शीट प्लस लाइटिंग. याच्यामध्ये आर्टिफिशियल फुलं वापरलेले आहेत प्लॅस्टिकचे. बघा तुम्ही बघू शकता. 2 फूट मूर्तीसाठी आहे. आणि ना इथे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. म्हणजे गणपतीसाठी आता आपण बघितलं की स्वामींच्या म्हणजे त्या थीमवरचं पण आहे. नंतर हे सगळे जे आहेत ते बाप्पाच्या थीमवरचे आहेत आणि आणखीन इथे वेगवेगळ्या थीमवरचे आहेत, त्या मी आता तुम्हाला पुढे दाखवतोच आहे. तर याबद्दल ह्याच्यामध्ये हे मंदिर टाइप मध्ये बनवलेलं आहे. याच्यामध्ये रबर शीट, सनपॅक शीट आणि फोम शीट मध्ये बनवलेलं असून याच्यामध्ये तुमची 1.5 ते 2 फूट मूर्ती येते. हे मटेरियल पण बघा फोमचं आहे. हे असं रिमूव्हेबल आहे, फोल्डेबल आसन, फोल्डेबल आहे. ते बॉक्स पॅकिंग येतात हे पीस सगळे. परत मग हा लंबोदर आसन आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 साईज येतात. एक 1.5 फूट मूर्तीसाठी, ज्याच्यामध्ये 1 ते 1.5 फूट मूर्ती बसते, आणि ह्याच्यामध्ये 1.5 ते 2 फूट मूर्ती बसते. अच्छा. परत हे सरस्वती आसन आहे. हे पण सनपॅक शीट, रबर शीट असे मटेरियल वापरून बनवलेलं आहे. यामध्ये 1.5 ते 2 फूट मूर्ती येते. ओके. हे 4 पिलर आसन आहे. याच्यामध्ये फोटो फ्रेम पट्टीचा उपयोग केलेला आहे. फोम शीट आहे, पिलर साठी पुठ्ठ्याचा उपयोग आहे. परत हे लटकन आहेत आणि रबर शीट मध्ये ही डिझाईन केलेली आहे. मागे लाइटिंग आणि रबर शीट मध्ये डिझाईन वापरून स्टोनचा उपयोग केलेला आहे. हे बघा स्टोन ब्लू कलरचे. याच्यामध्ये 1.5 ते 2 फुटाची मूर्ती बसते. ओके.
परत हे सुखकर्ता आसन आहे. ह्याच्यामध्ये 3 साईज येतात, जी की पहिली साईज आहे 1.5 फूट, 2 फूट आणि 3 फूट असे त्यामध्ये मूर्ती बसतील अशा ह्याच्यामध्ये ते बनवलेले आहे. ओके. परत हे सर्कल आसन आहे. हे फोम शीट पासून बनवलेलं आहे आणि रबर शीट आहे याच्यामध्ये. हे 2 फूट मूर्तीसाठी आहे. परत हे बालाजी आसन आहे. हे बघा, हे पण सनपॅक शीट पासून बनवलेलं आहे. रबर शीट, फोम शीट आणि आर्टिफिशियल फुलं वापरून लाईटीचा उपयोग केलेला आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती बसते. ओके. ह्याच्यामध्ये हे श्री डायमंड श्री म्हणून आसन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 साईज येतात, जे की 3 फूट मूर्तीपर्यंत पण अवेलेबल होतील. अच्छा. ह्याच्यामध्ये हे एक त्रिदेव आसन म्हणून आहे, श्रीदेव. ओके. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज भेटतात. हे थोडंसं सिमिलरच आहे ना डिझाइन? सिमिलरच आहेत, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉडनेस येतो आणि ह्याच्यामध्ये डायमंड टाइप मध्ये येतं. अच्छा. परत हे 1 फूट मूर्तीसाठी आहे. ह्याच्यामध्ये रबर शीट, फोम शीट वापरलेले आहेत. हे 2800 पासून हे चालू होतात पुढे. परत फोटो फ्रेम आहे, क्रॉस फ्रेम आसन ह्याचं नाव आहे पीसचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटली असं बघायला गेलात तर तुम्हाला मिररचा इफेक्ट वाटतो. तर इथे ग्लास नसून ओपन आहे ते. अच्छा. हे 1 फूट मूर्तीसाठी आहे. हे 1 ते 1.5 फूट मूर्तीसाठी आहे. हे पण रबर शीट, फोम शीट पासून बनवलेलं आहे. हे एक सूर्य आसन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज येतील, जे की 1.5 फूट आणि 2 फूट मूर्तीसाठी पण अवेलेबल होईल. हे पण फोम पासूनच आहे बनवलेलं. एकंदरीत आपल्याकडे इको फ्रेंडली मध्येच बनवलेले आहेत टोटली पीस. अच्छा. याच्यामध्ये थर्मोकोलचा कुठेही वापर नाही. हे फोटो फ्रेम पासून बनवलेलं आहे. याच्यामध्ये पण 3 साईज येतील, 2 फूट, 3 फूट आणि 4 फुटापर्यंत याची साईज येते. टोटल हाईट याची 4 फूट जाते. हे मॅजिक ओम आसन आहे. यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर ओम हा रिफ्लेक्ट होतो. हो बरोबर. हे जे समोर ग्रीन आहे ना ग्रास सारखं, त्यात दिसते. त्यामध्ये ओम रिफ्लेक्ट होत आहे लाईट मध्ये. ह्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज अवेलेबल होतील. ओके. जे की टोटल हाईट 4 फुटापर्यंत याची साईज भेटेल. परत हे पिलर मोरिया म्हणून आसन आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज मोठ्या भेटतील, जे की 4 फूट पर्यंत अवेलेबल होऊन जाईल. हे एक मंगलमूर्ती आसन आहे. ह्याच्यामध्ये पण 3 साईज भेटतील तुम्हाला. हे पण रबर शीट, फोम शीट पासूनच बनवलेलं आहे. ओके. हे विटू माऊली आसन आहे. ह्यामध्ये पण 3 साईज भेटतील, ज्याच्यामध्ये 1 फूट मूर्तीपासून तुम्ही 3 फूट मूर्तीपर्यंत तुम्हाला साईज अवेलेबल होतील याच्यामध्ये. आणि हे एक पिंडी आसन आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज अवेलेबल होतील. आणि ना हे या सगळ्यामध्ये हे मला थोडं युनिक वाटलं. हा, थोडं नेचर बेस्ड. डिअर आसन आहे हे. याच्यामध्ये तुम्हाला जंगल थीम भेटते. म्हणजे जे कोणी निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी छान आहे. किंवा कृष्णाची मूर्ती असेल, स्वामी टाइप मध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीसाठी हे सुटेबल आहे. परत हे मंदिर आहेत आपल्याकडे. हे बघा, हे तर प्रॉपर असं आपल्या घरी मंदिर जे असतं, लाईट बंद करून त्याच्या लाईटीचा इफेक्ट बघा. अच्छा. ओके. वाव, हे बघा किती सुंदर वाटतंय. ह्याच्यामध्ये नक्षीकाम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि राम पण आहेत आतमध्ये, त्यांची सुद्धा म्हणजे त्यांचं पण हे केलंय, सुंदर वाटतंय. हे शिव मंदिर आहे.
ह्याच्यामध्ये पण 2 फुटाची मूर्ती येते. एक गजमुख मंदिर, हे एक गजमुख मंदिर आहे. ह्याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती येते. अच्छा. हे टोटली पेशवाई आहे सगळे. हे पूर्णपणे लाकडामध्ये बनवलेले आहेत. ओके. लाकूड आणि फोटो फ्रेमचा उपयोग केलेला आहे याच्यामध्ये. हे तुम्ही इथेच बनवता का? हो, आपण बनवून घेतो. अच्छा. ओके. हे सेम हे ह्याच प्रकारात हे सेम मटेरियल आहे जे की 1 ते 1.5 फूट मूर्तीसाठी अवेलेबल आहे. अच्छा. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, हे सेम एकाच प्रकारातले आहेत. त्यामध्ये एक मोठी साईज भेटेल जी की ही आहे, जी 2 फूट मूर्तीसाठी आहे. ही वरची डिझाइन आहे याच्या. ओके. ते जे आहे ते इथे वर येणार, वरती येणार. वाईज असा पीस आहे. आणखीन आहेत, आपण आणखीन बघूया. व्हाईट राऊंड मंदिर, व्हाईट राऊंड असा नाही हे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर असं हे फिरतं हे केलेलं आहे चक्र. हो. झुंबर दिलेला आहे. आणि ना हे द्रोण आहेत ना? हो, द्रोणचा उपयोग केलेला आहे त्यामध्ये. परत स्टोन वगैरे वापरलेले आहेत. ही बरणी आहे. अच्छा. हे बघून ऍक्च्युली खरं वाटत नाही की असं काय वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. आणि याच्यामध्ये लाईट जी दिलेली आहे ती मल्टी कलर मध्ये पण कन्वर्ट होते. अच्छा. ओके. हे आता आम्ही सिंगल करून ठेवले. तुम्हाला पाहिजे असेल तर मल्टी कलर पण करू शकता. परत तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही सिंगल कलर मध्ये पण ठेवू शकता. ओके. परत शीश महल म्हणून मंदिर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मिररचा इफेक्ट येतो. हा मिररचा इफेक्ट येतो बघा. छान आहे. या किती फुटापर्यंतच्या येऊ शकतात? हे 2 फूट मूर्ती पर्यंत आहे. अच्छा. ओके. थोडे हे तिकडच्या पेक्षा थोडे मोठे वाटते ना. परत हे रोशन टेम्पल म्हणून आहे. ओके. हे पण टोटली फोम पासून बनवलेलं आहे. हे सूरजमुखी आसन. याच्यामध्ये 2.5 फुटापर्यंतची मूर्ती येते. हे डोम टाइप मध्ये बनवलेलं आहे. टोटली फोम मध्ये. ओके. परत हे एंटिक मोर आसन जे की 4 फुटामध्ये आहे. हे टोटल हाईट 4 फूट आहे. याच्यामध्ये 2.5 ते 3 फूट मूर्ती येते. ओके. त्याची रंगसंगती पण छान आहे, थोडी वेगळी आहे, चॉकलेटी कलर मध्ये. सुंदर. हे वक्रतुंड आसन आहे. ह्यामध्ये पण 3 साईज अवेलेबल आहेत. 2 फूट, 3 फूट आणि 4 फूट. सुंदर. आणि हे थोडं मला वेगळं वाटतंय हे, कारण हे एक लाकडी पीस पासून बनवलेलं आहे. पूर्ण लाकडाचं आहे. विदाउट फोल्डेबल आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण लाईटीचा उपयोग केलेला आहे. खूप सुंदर लुक येतोय हा. वाव, मस्त आहे. तो वाला त्याचा इफेक्ट दाखवा. लाईट बंद करा. अच्छा, आपण याचा पण बघूयात इफेक्ट. लाईट बंद केल्यावर कसं वाटतं, म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळी तुम्हाला हे कसं दिसणार आहे ते बघू शकता. हे रिमोट वरती लाईट असून त्याचे तुम्ही सिंगल पण लाईट करू शकता. ओके.
त्याच्यात किती लाईट्स आहेत? यामध्ये 4 कलर येतात. अच्छा. तुम्हाला जो पाहिजे तो ठेवू शकता. असा रिमोट येतो. ओके. या रिमोट वरती जो कलर पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता. अच्छा. हे बघा, पिंक लॅव्हेंडर कलर मध्ये आलंय. माहित नाही आता कॅमेऱ्यात कसं दिसतंय. वाव, छान आहे. तर याची स्पीड पण तुम्ही असे स्लो मध्ये ठेवू शकता. ओके. मल्टी कलर मध्ये. खूप सुंदर रंग पण छान आहेत लाईट्सचे यात. तर हे आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या थीमवर बेस्ट हे बनवलेलं आहे. मावळे देखील इथे त्यांनी छान असं त्यांचे फोटो लावलेले आहेत आणि सुंदर वाटतंय. त्यानंतर देवी आहे आपली आणि तिचे अलंकार पण हे जे आहेत ना, म्हणजे हे जे मंगळसूत्र आहे ते खरं आहे आणि किती सुंदर वाटतंय. ही थीमच खूप छान वाटतेय. आणि हे जे काम केलं आहे, साडी पण बघा किती सुंदर, म्हणजे ते साडीचा पण तो लुक जो दिलेला आहे किती सुंदर बनवलेला आहे. जे काही मटेरियल वापरून हे बनवलंय ते. आणि त्यानंतर स्वामींचं मखर सुद्धा खूप सुंदर वाटतंय आणि ते जे मागे वटवृक्ष म्हणजे बनवलेलं आहे ते पण ना खूप रिअल वाटतंय. खरं सांगू तर इथे प्रत्यक्षात तुम्ही जर आलात आणि बघितलं तर तुम्हाला खूप छान वाटेल. हे बघून मला खूप आवडलंय हे. आणि त्यानंतर गणपतीचं, आणि हे देखील खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. कांदिवलीमध्ये आहे हे आणि मी तुम्हाला संपूर्ण पत्ता देतेच आहे स्क्रीनवर. नक्की इथे विजिट करा. खूप सुंदर सुंदर मखर आहेत आणि हे इको फ्रेंडली आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही या इथे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण मी देतेच आहे यांचा, तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर. हे बघा खूप सुंदर आहेत.